राजू अगदी समोर पाठव बरोबर. बरं चला नवरदेवाला बोलवून घ्या. बरं बोलवतो गुरुजी, आत्ता बोलवतो. नंदुराव, ओ नंदुराव, इंदुताई, नंदुरावना घेऊन या पटकन. चला अंतरपाठ पकडायला कोणतरी या. नंदू अंतरपाठाचं दुसरं टोक धर. बर द्या. माझंच लग्न आहे ना. हो रे, अशा कार्यक्रमामध्ये नेहमी पुढाकार घेत आलायस ना, थोडी मस्करी केली. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरौ सिद्धिदं बल्लाळो मरुडं विनायकमं चिंतामणि. पकड काय चाललंय? शिल्पा काय करतेस तू? भावाचं लग्न लागतंय तिथे, आपण मिरवायला नको का? तू कलवली आहेस. ही ते सगळं राहू दे. मला सांग, तुझ्या या होणाऱ्या सुनेचे दुसरं लग्न आहे? मी तुला सांगणारच होते ग. म्हणजे सांगणारच होते म्हणजे तुला हे सगळं माहिती आहे? मग तुला मला नाही सांगावं असं वाटलं? आई, माझ्या पण कानावर आलं होतं तसं ग. कानावर आलं होतं मग चौकशी नाही का केलीस? आई अगं बोल ना काहीतरी. मुलीचं आधी लग्न झालंय का नाही ही चौकशी नाही करावीशी वाटली तुला? अगं केवढी मोठी गोष्ट आहे ही. आई कुठे? इथेच होत्या. मालती अगं बोलू ना त्याला. अहो असं काय करताय? आईने लग्न बघायचं नसतं ना म्हणून त्या आत बसल्या. बरोबर. सावधान तति संपदा बहुतुमा लाभोतहि सद्गुण साधोनी स्थिर कर्म योग अपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्थाश्रमः तुम्हा वधुवरा देव सदा मंगल सावधान. बाबा तेव्हा माझ्या पोरीला सुखात ठेव रे बाबा. सुखान नांदू दे सासरी. खूप त्रास सहन केला माझ्या लेकरानं. आता नाही, आता कुठला त्रास नको तिच्या आयुष्यामध्ये. सगळं सगळं चांगलं होऊ दे. तिच्या सुखाला कोणाची नजर नको लागायला. नंदुराव मंगलाष्टका होतच आल्यात, झाल्या की नंतर आयुष्यभर एकमेकांना बघतच राहायचं. आई बोल ना काहीतरी. मला कळलं ग, पण उशीर झाला. मग जेव्हा कळलं तेव्हा का नाही सांगितलं मला? सोड ना आता, लग्न लागतंय ना, आता काय उपयोग आहे का? नाही, ही आपली फसवणूक आहे. आता मी हे लग्न नाही होऊ देणार आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? अगं लग्न लागतंय त्यांचं. थांबा. थांबवा हे लग्न.
काय झालं? हे लग्न नाही होऊ शकत. ताई तू काय बोलतेस हे? नंदू तू काही बोलू नकोस. मी सांगतेय ना, हे लग्न नाही होऊ शकत. आपण काय झालंय सांगाल? तुम्ही आमची फसवणूक केली आहे. ताई काय करतेस तू? एक काय बडबडतेस? नंदू हे लोक तुला फसवतात. या मुलीचं हे दुसरं लग्न आहे. या आधीही तिचं एक लग्न झालंय आणि एवढी मोठी गोष्ट त्यांनी आपल्यापासून लपवली आहे. अगं नाही ताई, तुझा काहीतरी गैरसमज. काहीही गैरसमज होत नाहीये माझा. आईलाही शंका आलीच होती, पण ती काही बोलली नाही. पण आता मला हे कळलंय. हिने स्वतःच मला सांगितलंय. नंदू थांबव हे लग्न. का तुला करायचं अशा मुलीशी लग्न? हे बघा, कोणीही तुमची फसवणूक केलेली नाहीये. नंदू काय म्हणतायत या? मी खरं तेच बोलतेय. काय ग, या आधी लग्न झालंय ना तुझं? पुरीचं ह्या आधीच लग्न झालंय. तरीच म्हटलं एवढ्या घाईघाईत लग्न कसं काय ठरलं? मुलगा समजूतदार आहे बघ. वर्षाचं पहिलं लग्न मोडलं तरी तिला स्वीकारलंय. पण मला वाटतं कदाचित वर्षाचं पहिलं लग्न मोडलेलं कर्णिकांनी मुलाकडच्यांना सांगितलेलं नसावं. अगं बोल ना, दुसरं लग्न आहे ना तुझं हे? हो, पण हे नंदूला माहितीये. नंदू, तू सांगितलं नाहीस का ताईंना? म्हणजे नंदू तुला हे माहिती होतं? इथे कोणीही कुणाची फसवणूक केलेली नाहीये. नंदूला तिच्या डिवोर्स केस बद्दल संपूर्ण माहिती होती. तिचा घटस्फोट झालाय आणि त्यावेळेला नंदू स्वतः तिच्यासोबत कोर्टात हजर होता. नंदू, इतकी मोठी गोष्ट तू ताईंपासून कशी काय लपवून ठेवलीस? आधी नवरदेव गायब होता, आता हे वेगळंच. हो ना, मुलीचं एक लग्न मोडलंय म्हणून मुलाच्या कुटुंबाला विश्वासात न घेता मुलीचं दुसरं लग्न लावून द्यायचं, ही काही पद्धत झाली? नंदू, तुला हे माहिती होतं? नंदू, तू एवढी मोठी गोष्ट का नाही सांगितलीस मला? कसं सांगावं हे कळत नव्हतं का तुला? आणि मग लग्नाला तयार तरी का झालास? अहो नंदू दादा, काय बोलताय रसिकाताई? तुमची जवळची व्यक्ती आहे ना, ती सख्खी बहीण आहे. एवढी मोठी गोष्ट का नाही सांगितलं बरं तुम्ही त्यांना? त्याने लपवली, पण तुम्ही का नाही विचारलं? या सगळ्या नातेवाईकांना माहितीये का? का तुम्हालाही हेच हवं होतं की मुलाकडच्यांना कळूच नाही ही गोष्ट? नाही नाही, तसं नाहीये रसिकाताई. नंदू दादा बोला, का नाही सांगितली एवढी मोठी गोष्ट?
आनंदी, तो उगाच लपवणार नाही. त्याला जड गेलं असेल सगळ्यांना सांगायला. त्याला माझी लाज वाटत असेल ना, तर मी मोडते हे लग्न. तू कोण ग लग्न मोडणारी? लग्न आम्ही मोडतोय आत्ताच्या आत्ता. एवढी अक्कल नाही का तुला? हा, कळत नाही तुला? एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून तुला कोणी हक्क दिलाय सगळं बोलायचा? तू कोण लग्न मोडणारी? बस बस झाला रसिकाताई. वर्षाताईंचा हक्क सांगणारा तुम्ही कोण? तिचं लग्न माझ्या भावाशी होतंय. तुमच्या भावाचं प्रेम आहे वर्षाताईंवर. प्रेमात आंधळा झालाय तो आणि त्याचा फायदा घेतलाय तुम्ही. काय फायदा घेतला आम्ही? अहो नंदूदादा स्वतः आले होते आमच्या घरी वर्षाताईंचा हात मागायला. वर्षाताईंचं याआधी लग्न झालंय, त्यांचा घटस्फोट झालाय. घटस्फोट कोणत्या कारणामुळे झालाय हे सगळं माहिती आहे त्यांना. तरी त्यांना लग्न करायचंय वर्षाताईंशी. एकत्र आयुष्य सुरू करायचंय त्या दोघांना. अहो वर्षाताईंशी लग्न करण्यासाठी स्वतःच्या आईचा विरोधी मोडून काढलाय त्यांनी. कारण नंदूदादांचं प्रेम आहे वर्षाताईंवर. आणि नंदूदादा नाही विचार करत या सगळ्या गोष्टींचा. नंदू विचार करत नसला तरी लोक विचार करतात. तुम्ही झालं गेलं सगळं विसरून एका नवीन आयुष्याला सुरुवात करा. पण लोक विसरत नसतात. ते बोलणारच आणि ते आम्हाला ऐकावं लागणार. आम्हाला नकोय अशी सोयरीक. लोकांना बोलायला विषय लागतात हो रसिकाताई. आज हा विषय तर उद्या तो विषय. अहो लोक काय बोलतील यासाठी तुम्ही स्वतःच्या भावाची काय इच्छा आहे ह्याचा विचार न करता सोयरीक मोडायला निघालात. हो याआधी वर्षाताईंचं लग्न झालं होतं. वर्षाताईंसोबत ती घटना घडून गेली. त्यामुळे त्यांचं पार आयुष्य बदलून गेलं. पण आता यात त्यांची काय चूक आहे? त्यांच्याशी लग्न करणं कमीपणाचं आहे का? आज वर्षाताईंसोबत जे काही घडून गेलंय ना ते जगात कोणासोबतही घडू शकतं. पण एक बाई म्हणून आपण त्यांना समजून घ्यायला हवं. तुमच्या आईनेही समजूनच घेतलं ना. म्हणजे होय, आम्ही कोणापासूनही काही लपवलेलं नाही. तुमच्या आईला सुद्धा माहिती आहे की वर्षाचं हे दुसरं लग्न आहे ते. आई काय सांगतायत हे? तुला हे सगळं माहित होतं? अगं बोल ना. आणि तुला हे सगळं माहित असून सुद्धा तू लग्नाला होकार दिलास. हो, त्यांना सगळं माहित होतं. होय, पण त्यांचाही आधी विरोधच होता. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना की आमच्या वर्षाचं तुमच्या नंदूसोबत लग्न झालं तर नंदूवर अन्याय होईल. मग आज ही समस्या आपण सॉल्व्ह करूया. मी नंदूलाच विचारतो ना. नंदू, मी तुला आत्ता विचारतोय, तुला जर का हे लग्न मान्य नसेल तर आत्ताच्या आत्ता सांग. मी माझ्या बहिणीला मांडवातून घरी घेऊन जायला तयार आहे. नाही, मी लग्न करतोय ते माझ्यासाठी, तुमच्यासाठी नाही. वर्षाशी लग्न करून मी तिच्यावर उपकार करत नाहीये, तर ती माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्य बदलणार आहे. ताई, हे लग्न होणार. नंदू, नीट विचार कर. तू आता हे लग्न होणार म्हणतोयस, पण जर का हे लग्न झालं तर तुझा आपल्या घराशी संबंध संपला.
यापुढे मला तू ताई म्हणायचं नाहीस. ते तू ठरवायचंस. आता आमच्या लग्नात सामील होऊन आम्हाला आशीर्वाद द्यायचा की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल ताई. पण एक खात्रीलायक सांगतो, हे लग्न होणार. नाक कापलंस तू माझं. आता सासरी जाऊन काय तोंड दाखवणार आहे मी? बस, आता मी या लग्नात थांबणार नाही. रसिका, अगं असं काय करतेस? तुझ्या भावाचं लग्न आहे. अगं लोक काय म्हणतील? भावाने सगळं लपवलंय माझ्यापासून, तूही लपवलंस. आता माझ्या माहेरशी काहीही संबंध नाही. अगं काय बोलतेस तू हे? आई, जर ही मुलगी आपल्या घरी आली ना, तर मी माहेरी येणार नाही. अगं वर्षा आपल्या घरी येणार, तेही आजच. अगं रसिका, अरे नंदू, अरे ताई गेली, थांबव ना तिला. हे बघ आई, शांत हो. तू तिला ओळखत नाहीयेस का? ताई शांत झाल्यावर येईल परत. आणि हे बघ, आपण नातं तोडलेलं नाहीये. तिने जरी संबंध तोडले तरी ती अजूनही आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे. आपल्या घरावर तिचा तेवढाच हक्क आहे एक मुलगी म्हणून. म्हणून आपल्या घराचे दरवाजे तिच्यासाठी सदैव उघडे राहतील. अगं, आणि वर्षाचा स्वभाव अजून ताईला माहित नाहीये ना. बघ, वर्षा पटकन तिला आपलंसं करून घेईल, मला खात्री आहे. मी नाही साथ सोडणार तुझी. मंगलाष्टक सुरू करा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मूरेश्वरौ सिद्धिदं बल्लाळं वरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लेण्याद्रे गिरिजात्मजं सुरवरौ विघ्नेहरं ओदरं ग्रामो राञ्जन संस्थितौ गणपति कुर्यात् सदा मंगल शुभमंगल सावधान. पहिल्यांदा वधूने हार घालावा.